यशोदा एक पुस्तक घेऊन दिवाणखान्याच्या बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसल्या. पुस्तके वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. सीमाने येऊन टेबलावर चहा ठेवला. सीमाला न बोलताही यशोदा यांना काय हवे हे सर्व समजत असे. कामावर ठेवले तेव्हा तिला फक्त 2 दिवसच काम समजावून सांगावे लागले होते. तिसऱ्या दिवसापासून ती न सांगताही सर्व व्यवस्थित करू लागली. आज बेबीसाठी काय बनवायचे? सीमाने विचारले. आता ती फक्त जेवेल. संध्याकाळी आल्यावर तिलाच विचार, यशोदाने उत्तर दिले. सीमा तिचा कप घेऊन तिथेच बसली. मग चहा संपवला आणि स्वयंपाकघरात काम करायला निघून गेली. यशोदाचा मुलगा आणि सून दोघेही शहरातील नामांकित डॉक्टर होते. मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन तर सून स्त्रीरोग तज्ज्ञ होती. त्यांच्या शहरात स्वतःचे मोठे रुग्णालय असल्यामुळे दोघांकडे जराही वेळ नव्हता. कधी मुलगा, कधी सून तर कधी दोघेही घरी येऊ शकत नव्हते. रुग्णालयात इतके रुग्ण होते की घरी आल्यावरही त्यांना जेवायला वेळ मिळत नसे. म्हणूनच डिंपल 5 वर्षाची झाल्यावर आणि दुसरे अपत्य होण्याची शक्यता असताना यशोदा यांनीही त्यांच्याकडे हट्ट केला नाही. जेव्हा आईवडिलांकडेच वेळ नसतो तेव्हा मुलं 1 असो किंवा 4 असोत, काय फरक पडतो? यशोदा यांच्या पतीचे निधन मुलाच्या लग्नापूर्वीच झाले होते. मुलगा आणि सून दोघेही आपल्या कामात व्यस्त होते. डिंपलच्या जन्मानंतरच त्यांचा एकटेपणा खऱ्या अर्थाने दूर झाला. वयाच्या 3 महिन्यापासून त्या डिंपलला सांभाळत होत्या. त्यामुळे सूनही निश्चिंत होती. घरातील प्रत्येक कामासाठी बाई होती. त्यांचे काम फक्त डिंपलला सांभाळणे आणि तिचे संगोपन करणे एवढेच होते. आपल्या एकाकी जीवनात डिंपलच्या रूपात त्यांना जे छोटेसे खेळणे मिळाले होते ते पूर्ण वेळ त्यांचे मन रमवत होते. तेव्हाच तर डिंपलने पहिला शब्द आई नव्हे तर आजी असा उच्चारला होता. कितीतरी काळ ती आई-वडिलांना अनोळखी समजून त्यांच्याकडे जाताच रडायची. 5-6 वर्षाची झाल्यानंतर तिला समजू लागले की ते तिचे आई-वडील आहेत. डिंपल तिच्या आजीच्या म्हणजेच यशोदा यांच्या खूप जवळ होती. लहानपणापासून आजपर्यंत अभ्यासातली अडचण असो किंवा वैयक्तिक काही गरज असो, ती फक्त आजीकडेच धाव घ्यायची. तब्येत बिघडली असेल तरी आजी आणि मैत्रिणीशी भांडण झाले असेल तरी ते सोडवण्यासाठीही ती आजीच लागायची. म्हणूनच तर डिंपल त्यांना दीपस्तंभ म्हणायची. तू माझी दीपस्तंभ आहेस आजी. दीपस्तंभ? तो कसा काय? यशोदा यांनी हसत विचारले. जसे समुद्रकिनारी किंवा बेटावर अंधारात जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपस्तंभ असतात जे त्यांना मार्गदर्शन करतात आणि अपघात होण्यापासून वाचवतात, त्याचप्रमाणे तू माझ्यासाठी दीपस्तंभ, माझा मार्गदर्शक, माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, जो प्रत्येक वेळी मला अंधारात मार्गदर्शन करतो, असे म्हणत डिंपल त्यांच्या गळ्यात हात घालून हलत असे. तीच डिंपल हळूहळू मोठी झाली. MBBS करून इंटर्नशिपही करू लागली. वेळ जणू पंख लावून उडून गेली. पण आजी आणि नातीमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ते जसेच्या तसे राहिले. डिंपलने डॉक्टर व्हावे असे यशोदा यांना वाटत नव्हते. मुलगा आणि सुनेच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरची झालेली अवस्था त्यांनी पाहिली होती. आजही घर फक्त यशोदा यांच्या खांद्यावर उभे होते. घर कसे चालवायचे हे सुनेला कधी समजलेच नाही. ती बिचारी कधीच मातृत्व, आपल्या मुलीचे बालपण अनुभवू शकली नाही. तिच्या हाताने हजारो मुले जन्माला घातली. ती सुखरूप या जगात आली. पण ती तिच्या एकुलत्या एका मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करू शकली नाही. हजारो मातांची कूस आनंदाने भरणाऱ्या तिच्या आयुष्यातला एकमेव आनंदही तिला अनुभवता आला नाही. यशोदा यांच्या मुलाची अवस्थाही त्यांच्या सुनेसारखीच झाली होती. ज्याने हजारो दुखत असलेल्या नसा सांभाळल्या, हजारो तुटलेल्या हाडांना जोडले, तोच वेळेअभावी आपल्या मुलीशी प्रेमाची तार जोडू शकला नाही. यशोदा यांनी डिंपलला आई वडील दोघांचेही खूप प्रेम दिले. तिच्या मनात त्यांच्याविषयी कधीच तक्रारीला जागा निर्माण होऊ दिली नाही. म्हणूनच ती त्यांचा व्यवसाय आणि त्या दोघांचाही खूप आदर करायची.
आणि तिने स्वतः डॉक्टर व्हायचे ठरवले होते. यशोदा यांना मात्र भीती होती की डिंपलला असे कुटुंब मिळाले की जिथे मुलांची काळजी घेणारे कोणीच नसले तर. पुढे डिंपलही डॉक्टर झाली. आजी अशी हाक ऐकून, लांबलचक हाक ऐकून यशोदा विचारातून बाहेर आल्या. सीमाने दार उघडताच डिंपल धावत आजीकडे गेली आणि यशोदा यांच्या गळ्यात हात घालून झुलू लागली. एवढी मोठी झालीस, पण अजून तुझा बालिशपणा कमी झालेला नाही, यशोदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आणि हा बालिशपणा कधीच कमी होणार नाही. डिंपल आजीच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली. वेडे, तू कधी मोठी होशील की नाही? यशोदा यांनी तिच्या गालावर हलकेच थोपटले. मी मोठी कशी होऊ शकते? मी कालही तुझ्यापेक्षा लहान होती, आजही लहान आहे आणि नेहमी लहानच राहणार, डिंपल तिच्या गालावर आपला गाल घासत म्हणाली. यशोदा हसल्या. चल, हात तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढायला सांगते. ठीक आहे आजी, तेजसही काही वेळात येणार आहे, डिंपल म्हणाली. तो तुझ्यासोबत का नाही आला? यशोदा यांनी विचारले. त्याचा एक रुग्ण तपासणे बाकी होते, म्हणून तो म्हणाला की मी नंतर येतो. तो थोड्याच वेळात येईल, असे म्हणत डिंपल खोलीत गेली. यशोदा यांनी सीमाला जेवण आणायला सांगितले. जेवण टेबलावर येईपर्यंत डिंपलही हात तोंड धुवून आली. तितक्यात तेजसही आला. तो येताच यशोदा यांच्या पाया पडला. तिघेही जेवायला बसले. रुग्णालय जवळच होते, त्यामुळे डिंपल दुपारी जेवायला घरी यायची. तेजसचे घर दूर होते, त्यामुळे तो अनेकदा डिंपलकडे जेवायला यायचा. डिंपल आणि तेजसने एकत्रच MBBS केले होते आणि आता ते एकत्र इंटर्नशिप करत होते. एकत्र शिकताना ते एकमेकांना आवडू लागले. तेजस स्वतः चांगला, सभ्य, सुसंस्कृत मुलगा होता. त्याचे कुटुंबही चांगले होते. त्याला नकार देण्याचे कुठलेच कारण नव्हते. यशोदा यांना मात्र थोडीशी भीती वाटत होती की डिंपल तिच्या आईवडिलांचाच कित्ता तर गिरवणार नाही ना. मग त्यांनी विचार केला की आत्तापर्यंत त्यांचे हातपाय नीट चालत आहेत. डिंपलच्या मुलालाही त्या आरामात सांभाळू शकतील. थेट डिंपलच्या मुलाचा विचार केल्यामुळे यशोदा यांना स्वतःवरच हसू आले. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. डिंपल आणि तेजसची इंटर्नशिप संपली. तेजसने ऑन्कॉलॉजीमध्ये तर डिंपलने गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये MD केले. अजूनही डिंपलचा यशोदा यांच्यासोबत दुपारचे जेवण जेवण्याचा दिनक्रम सुरूच होता. बऱ्याचदा तेजसही त्यांच्यासोबत असायचा. आता यशोदा यांना डिंपलप्रमाणेच तेजसही आपलासा वाटू लागला होता. त्यांच्यासाठी दोघेही एकसारखेच होते. MD होताच दोघांचे लग्न होणार होते. हळूहळू यशोदा याही सीमाला सोबत घेऊन छोटी छोटी तयारी करत होत्या. हॉटेल बुकिंग, केटरर्स, डेकोरेटर यासारखी मोठी कामे मुलगा आणि सून करणार होते. पण छोटी छोटी तयारी जरा जास्तच असते, त्यामुळे त्या सीमाला सोबत घेऊन रोज जमेल तितकी तयारी करत होत्या. यशोदा यांचे लग्नाच्या तयारीचे काम दिवसेंदिवस वाढत होते. आधीच घरचा सगळा भार त्यांच्यावर होता, त्यात आता लग्नाच्या तयारीचे अतिरिक्त कामही होते. पण इतक्या व्यस्त दिनक्रमातही त्यांच्या लक्षात आले की डिंपल काहीशी उदास राहू लागली होती. नवीन घरात जाण्याची भीती किंवा आपल्या जिवलग माणसांना सोडून जाण्याचे दुःख यामुळे ती उदास आहे का? ती अचानक असे उदास होण्यामागचे कारण काय? तेजसही आजकाल पूर्वीसारखा आनंदी दिसत नव्हता. त्याचे घरी येणेही कमी झाले होते. आल्यावर तो पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलतही नव्हता. तेजसला काही विचारणे त्यांना योग्य वाटले नाही, म्हणून डिंपलचे मन जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. जिच्या हसण्याने घराच्या भिंती आयुष्यभर हसत राहिल्या, तीच आता अचानक अशी उदास झाली होती.
ती या घरातून कायमची निघून जाणार हा विचारही त्यांना सहन होत नव्हता. एके दिवशी तेजस जेवायला आला नाही, तेव्हा यशोदाने डिंपलला खोलीत बोलावले आणि तिच्या उदास होण्यामागचे कारण विचारले. लग्नाला अवघे 12 दिवस उरले होते. समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. आता यावर उपाय शोधणे आवश्यक होते. डिंपलला जणू वाटतच होते की आजीने तिला विचारावे आणि तिने मनात साचलेले सर्व आजीला सांगून टाकावे. उदास होऊ नको तर आणखीन काय करू आजी? तेजसच्या आईची इच्छा आहे की लग्नात मी त्यांच्या घरचा पारंपरिक ड्रेस आणि जाडसर बांगड्या, जुन्यात दागिने घालावेत, जे त्यांना त्यांच्या सासूने आणि त्यांच्या सासूला त्यांच्या सासूने दिले होते, डिंपलने सांगितले. मग त्यात काय अडचण आहे? यशोदा यांनी विचारले. अडचण काहीच नाही आजी. तुला माहीत आहे का, त्या लेहंग्यावर सोन्या चांदीची नक्षी आहे. खूप वजनदार आहे तो. त्यावर 4 किलोचे दागिने आणि तेही 150 वर्ष जुने आहेत. आजकाल कोण घालते? मी इतका सुंदर लेहंगा आणि नाजूक हलक्या वजनाचे दागिने आणले आहेत, पण त्यांच्याकडचे वधूचे कपडे आणि दागिने बघून मी नाराज झाले. मला खरंच लग्न करावेसे वाटत नाही. आजकाल हे सर्व कालबाह्य झाले आहे, हे त्यांना समजत नाही, डिंपल पुटपुटली. यशोदा यांनी सुटकेचा निश्वास सोडला. निदान प्रकरण गंभीर नाहीये. तेजसचे काय म्हणणे आहे? त्यांनी विचारले. काय बोलणार तो? आईला समजावणे त्याला जमत नाही आणि डिंपलने उदास होत बोलणे अर्धवट सोडले. यशोदा यांना तेजसची अडचण समजली. त्याला आईचे मन मोडायचे नव्हते आणि डिंपललाही नाराज करायचे नव्हते. बिचारा दोघींमध्ये अडकला होता. डिंपलचीही काहीच चूक नव्हती. ती पहिल्यापासूनच अभ्यासात व्यस्त होती. आता डॉक्टर झाली होती. साज शृंगारासाठी तिच्याकडे वेळ नव्हता आणि त्याची तिला तितकीशी आवडही नव्हती. ती खूप साधी पण नीटनेटकी राहायची. आता एवढे वजनदार दागिने आणि कपडे पाहून ती घाबरून जाणे स्वाभाविक होते. यशोदा यांनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या, तू तेजसच्या आई लीला ह्यांच्याशी बोललीस का? त्यांना तू आणलेला लेहंगा आणि दागिने दाखवून तुला ते घालायचे आहेत असे सांगितलेस का? सांगितले. त्यांनाही ते आवडले, पण त्या म्हणाल्या की लग्नातील इतर कुठल्याही विधीत इतके हलके दागिने घाल. पण लग्नात मात्र त्यांनी दिलेलेच दागिने घालावे लागतील. तूच सांग, ते 150 वर्ष जुन्या पोशाखात मी कशी दिसेन? मला नाही जमणार. डिंपल पुन्हा उदास झाली. तेजसच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने एकटीनेच त्याला वाढवले आहे. त्यांच्याही काही इच्छा असतील ना. त्या पारंपरिक सनातनी कुटुंबातील सून आहेत. त्यांनाही त्यांच्या नात्यांचा आदर ठेवावाच लागेल ना. पण तरीही या समस्येवर उपाय असू शकतो, यशोदा म्हणाल्या. कोणता उपाय? डिंपलने त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिले. आजकाल एक नवीन ट्रेंड आला आहे, ज्याला लग्नापूर्वीचे फोटोशूट म्हणतात. आपणही तुमचे असे फोटोशूट करून घेऊया. त्याच दागिने आणि कपड्यांमध्ये जे तू घालावेस असे तेजसच्या आईला वाटते. जर ते तुला चांगले किंवा आरामदायक वाटत नसतील तर मी तेजसच्या आईला समजावेन. तुला ते लग्नात घालावे लागणार नाहीत असे मी तुला वचन देते. जर ते तुझ्यावर चांगले दिसत असतील तर मात्र ते तू लग्नात आनंदाने घालू शकशील. डिंपल, बघ, नात्याला दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागते. तेजसच्या आईने तुमच्या भावना जपायला हव्यात, त्याचप्रमाणे तुलाही पुढाकार घेऊन त्यांच्या भावना आणि इच्छांचा आदर करायला हवा. तरच तेजसलाही आनंद होईल, यशोदा यांनी समजावत सांगितले. ठीक आहे आजी, जसे तू सांगशील मी तुझे सर्व ऐकेन, डिंपल हसत म्हणाली. तिला आता मन मोकळे झाल्यासारखे वाटत होते. यशोदा या तेजस आणि त्याच्या आईशी बोलल्या. त्या दोघांनीही आनंदाने त्यांचे म्हणणे मान्य केले. 2 दिवसांनी त्या डिंपलला घेऊन तेजसच्या घरी गेल्या. त्यांनी
तेजसच्या आईसोबत डिंपलची तयारी केली. जेव्हा डिंपलने स्वतःला पारंपरिक पोशाखात आरशात पाहिले तेव्हा ती स्वतःच तिच्या रूपाने मोहित झाली. ती खूप सुंदर दिसत होती. डिंपलचे सौंदर्य पाहून तेजसचेही डोळे चमकले. डिंपल इतकी सुंदर दिसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. तेजसची आई आणि यशोदा दोघीही तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहिल्या. यशोदा यांनी घाईघाईने डिंपलला काळा तीट लावला. मुलगी कितीही सुशिक्षित किंवा आधुनिक असली तरी ती वधू बनते तेव्हा भारतीय पारंपरिक पोशाख आणि साजशृंगारात सुंदर दिसते. तेजसची आई लीला ह्या डिंपलच्या दिसण्याचे कौतुक करू लागल्या. भारतीय वधू या जगातील सर्वात सुंदर वधू दिसतात. छायाचित्रकार बराच वेळ डिंपलचे फोटो काढत राहिला. त्यानंतर त्याने तेजस आणि लीला तसेच यशोदा यांच्यासोबत तिचे फोटो काढले. शूट पूर्ण झाल्यानंतर लीला यांच्या लक्षात आले की जड नथीमुळे डिंपलचे नाक लाल झाले आहे आणि कंबरपट्ट्याच्या वजनामुळे तिचा लेहंगा पुन्हा पुन्हा खाली येत आहे. तू ही नथ घालू नकोस. लग्नाच्या दिवशी तुला काही त्रास व्हावा असे मला वाटत नाही. लग्नासाठी आपण अमेरिकन डायमंडची छोटी नथ घेऊ. तसेही लग्नानंतर कोणीच नथ घालत नाही आणि हा जड कंबरपट्टाही राहू दे. तो आजच्या काळात शोभून दिसत नाही. लीला यांनी डिंपलची नथ काढली आणि कंबरपट्टा तसेच केसांमध्ये लावलेले 2-4 जुन्या पद्धतीचे दागिने वेगळे केले जे शोभून दिसत नव्हते. जर ही पैंजण खूप वजनदार वाटत असेल तर नवीन आणलेली हलक्या वजनाची घाल. लीला म्हणाल्या. नाही आई, मी हीच घालेन. ती खूप सुंदर आहे. डिंपल म्हणाली. ठीक आहे माझ्या बाळा. आजच्या आधुनिक काळातली असूनही तू आपल्या परंपरांचा इतका आदर करतेस हे पाहून मला खूप आनंद झाला. लीला यांनी डिंपलला आनंदाने मिठी मारली. लीला दागिने आणि कपडे ठेवायला आत गेल्यावर डिंपल पटकन यशोदा यांच्या गळ्याला भिलगली. आभारी आहे आजी. तू फक्त माझ्या लग्नाचा दिवस आनंदी केला नाहीस तर जीवनातील सर्वात महत्त्वाचे तत्त्वज्ञानही सांगितलेस की जर आपण इतरांच्या भावनांचा आदर केला तर त्या बदल्यात नात्यातील गोडवा वाढतो, खूप प्रेमही मिळते. तू खरंच माझा दीपस्तंभ आहेस. मी खूप भाग्यवान आहे की तू माझी आजी आहेस. फक्त डिंपलच्याच नाही तर तुम्ही माझ्याही दीपस्तंभ आहात आजी. तुम्ही एका फोटोशूटच्या बहाण्याने सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्यात आणि त्यांना एकमेकांशी जोडलेत. नाहीतर लग्नाच्या एका दिवसातील अनावश्यक रागरुसव्यामुळे आयुष्यभर नात्यात कटुता निर्माण झाली असती. खूप खूप आभार आजी, तेजस म्हणाला. यशोदा यांनी हसून दोघांनाही आपल्या मिठीत घेतले. पडद्याआड उभ्या असलेल्या लीला त्या तिघांकडे पाहून प्रेमाने हसून जणू म्हणत होत्या की आमच्या सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभा, धन्यवाद. नव्या आणि जुन्याचा मेळ घालून एक सुंदर नाते तयार होते असेच आपल्याला या कथेतून पाहायला मिळते. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.